स्टार्टिंगला थोडंसे मी क्लिप टाकलेत. आम्ही रात्री निघालो त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे चालू नाही केला. तर वेलकम आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आम्ही आज आलो फिरायला शेगाव. तर आम्ही 2 दिवस इथे थांबणार आहे. तर काय काय करणार आहे, कुठे कुठे फिरणार आहे, ते सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. आणि हा 2024चा शेवटचा माझा हे आहे व्लॉग, म्हणजे टूर व्लॉग असेल. माइट बी नॉट कन्फर्म, कारण का प्लॅन कधीच कन्फर्म नसतात. आणि ही आहे माझी वहिनी. हाय. ही माझी मोठी वहिनी आहे. हाय. आणि ही माझी सख्खी वहिनी. आणि ही मी. आणि आम्ही घातल्यात साड्या तिघींनी. वहिनीने नाही, मोठ्या वहिनीने नाही घातल्या. उभी राहा ना. जायचं. आम्ही घातल्यात साड्या मस्त मस्त. आणि आता आम्ही चाललोय दर्शनाला देवदर्शनाला. लेट्स गो. चला बाय बाय. अरे यार आली. हा माझा भाचा माझ्याशिवाय राहत नाहीये. त्याला नुसतं अत्तू 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 करत बसलाय. बस एवढा फेम बस तुला. अरे रडला. माझ्या धर. अगं कॅमेऱ्यावर हात ठेवलास ना. परत कॅमेरा. रडला बिचारा. चला आपण जाऊया. हाय बाय करते ना. बाय बाय. चला पहिल्या डेस्टिनेशनवर आलो आहे. तर पहिला डेस्टिनेशन आहे सिद्धिपीठ. सिद्धी महालक्ष्मी मंदिर आहे. खूप छान आहे. स्टार्टिंगला हा आपण आपल्या सेकंड डेस्टिनेशनवर पोचलेलो आहे. आणि त्याचं एंट्रन्स माइट बी इथून आहे. काही कन्फर्म नाही आहे. तर आपण जाऊ आत. चला बघू. सेकंड प्लेस आहे ते गोईमुख कुंड आहे. पण इथे आतमध्ये शूट घ्यायला अलाव नाही आहे. बट बघू आपण घेतलं तर घेऊ. चला जाऊया आतमध्ये. आहे पाण्यासारखं. इथे फोटो काढायला अलाव नाही आहे. बट स्टील आपण चोरून बघू शकत नाही. बट सगळे काढतात फोटो. कुंड आहे. या कुंडामध्ये पहिले पाय धुवायचे आणि मग देवीच्या दर्शनाला जायचं असतं. सो इथून पाणी येते. आता आपण त्या कुंडामध्ये वगैरे जाऊन आलो आणि आता आपण चाललोय मंदिरात. संत गोमन महाराज संस्था. हां तेच ते. तिथे आहे मंदिर आहे. तर आता आपण मंदिरात जाऊया. एंट्रन्स पण छान आहे. म्हणजे बांधकाम चालू आहे वाटतं. श्रींच्या दर्शनांचा मार्ग. इथे फोटोशूट चालू आहे.
तर आपण आतमध्ये गेलेलो दर्शनाला, पण दर्शन तर घेतलं, पण आहे ना इथे फोटो आणि व्हिडिओ काढायला मनाई आहे. सो मग मी व्हिडिओज नाही घेतला आणि स्ट्रिक्ट मनाई आहे. पण आतमध्ये ना विठ्ठल आणि रखुमाईची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि इथले जे गोमुख कुंड आहे ना, गोमाताजी महाराज संस्थान हे आहेत ना, त्यांचे शिष्य होते ना, तर त्यांची स्मृती समथिंग आहे इथे काहीतरी, मी वाचलं होतं, तर तेच मी सांगते, कन्फर्म नाही आहे बट तसंच आहे. पण विठ्ठल आणि रखुमाईची जी सुंदर मूर्ती आहे ना, ती खूप छान आहे, मला ती आवडली. सॉरी मी याचं शूट नाही घेऊ शकत, कारण अलाव नाही आहे. सो हे मंदिर आहे इथे, शिवालिक मंदिर समथिंग म्हणून याचं नाव आहे. इथे 12 ज्योतिर्लिंग वगैरे ते काय म्हणतात ना, इथे लिहिलं आपण बघू. शिवालयाकडे जाण्याचा मार्ग, प्राचीन शिवालय म्हणजे मंदिरच आहे हे एक प्रकारचं. हे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. त्यानंतर सोमेश्वराचं मंदिर, बघू शकता किती छान आहे हे. एकदम प्लेस खूप जुनी आहे, सो त्यामुळे थोडंसं पण मस्त वाटतं. असं जुन्या प्लेसेसमध्येच फिरायला जरा छान वाटतं. आणि इथे शंकर बाबांची मूर्ती आहे, खूप सुंदर अशी त्या अशा घरामध्ये. इथेही एक मंदिर आहे जे आहे विश्वेश्वर मंदिर. आणि इथे खूप सुंदर अशी तुळस आहे. आणि हे नंदी पूजन, म्हणजे इथे नंदी आहे. सो हे नागेश्वर मंदिर. हे लॉकेट्स आपण ऑलमोस्ट तुम्हाला समजलंच असेल ते काय. आता आपण आलो आपल्या तिसऱ्या प्लेसवर, गजानन महाराजांचं स्थान शिवगड. तर इथे असं म्हटलं जातं की जे गजानन महाराज होते त्यांनी जो त्यांचा घोडा होता ना तो शांत केला होता इथे. शिवाजी महाराजांनी, गजानन महाराजांनी केला घोडा शांत इथे येऊन. बरोबर आहे ना? पाठी लावलेत का? ओके. तर हे ते मंदिर आहे. सगळ्यात पहिला आतमध्ये एंटर केलं गेलं हनुमानाची मूर्ती आहे. हनुमानाच्या मूर्तीनंतर आपण करतो आतमध्ये एंटर. तर हा आहे प्लेस नंबर 4, ज्याचं नाव आहे कृष्णजींचा मळा. आणि इथे आहे ना श्री गजानन महाराजांनी ना जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसावींचे गर्वहरण केलेले ते जागा आहे इथे. तर इथे आलेल्या पहिले चप्पल वगैरे काढायचे. आणि हा एंट्रन्स आहे, तुम्ही बघू शकता किती छान. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर एकदम शांतता वगैरे असं वातावरण आहे इथे. खूप लोक आली आहेत, बघू शकता तुम्ही. झाडं पण छान वाटतं आणि त्याच्या भोवतीच हे. सो आता आपण जातो आतमध्ये. इथे फोटोज व्हिडिओज काढायला आतमध्ये अलाव आहे की नाही माहीत नाही, बट स्टील आपण बघू जाऊ आता. सगळ्यात पहिल्यात एंटर केला गेला गजानन महाराजांची मूर्ती आपल्याला दिसते सुंदर. आणि इथे त्यांचे पादुका इथे शंकराची पिंडी आहे. त्यानंतर इथे सगळं ना म्हणजे पूर्ण हिस्ट्री लिहिली आहे आणि सुंदर अशी प्रतिमा लावलेली आहे. रिफ्लेक्शनमुळे ते आपल्याला प्रॉपर दिसत नाही आहे. आणि हे इथे बसलेत ते हे गजानन महाराज.
आणि बाकी काही गार्डन सगळं इथे खूप छान सुंदर असं. हो, आता आपण आलो आपल्या 5thवाल्या स्थानकावर. इथे ना गगनगिरी महाराजांनी ना उष्टान्न खाल्लं होतं असं म्हणतात. आणि हे समोर जो वाडा आहे, या वाड्यामधून ते जे उष्टान्न असतं ते इथे टाकायचं आहे, मग ते त्यांनी खाल्लं असं म्हणतात. या जागेचं नाव आहे प्रगट स्थळ. जसं मी तुम्हाला बोलली तशी या स्टोरी आहे याची. म्हणजे प्रत्येक इथल्या स्थानकामागे एक ना एक स्टोरी आहे. तर हे प्रकट स्थळ आहे. प्रकट स्थळाच्या समोर आपल्याला ना बंकट सदनकडे जाण्याचा मार्ग असतो. नमस्कार माऊली. नमस्कार माऊली. व्हिडिओमध्ये घेतलाय ना बंकट सदनकडे जाण्याचा मार्ग. तर हे आहे ते बंकट सदन. आता आपण 7व्या ठिकाणी आलो. याचं नाव आहे या मंदिराचं मारुती मंदिर. इथे गणेशच्या मूर्त्या पण आहेत. तर नेम नाही माहिती मला. तर फायनली आपण आपल्या लास्ट डेस्टिनेशनवर पोचलो आहे, जे की आहे गजानन महाराजांचं मठ. इथे आल्यावरती सगळे लाईनीशीर मिठाई वगैरे प्रसादाची वगैरे सगळी अशी दुकानं आहे. आणि हे आहे मठात जायचं एंट्रन्स आहे हा. इथून आपण आत जाणार आहे. 10 रुपये. आपण आतमध्ये आलो. इथे सगळी चेकिंग होती माझी, तर इथे शूटिंग अलाव नाही आतमध्ये. सॉरी. तरी पण आपण छोटं मोठं काहीतरी कॅप्चर करू जर आपल्याला जमलं तर. ओके गाईज, नो वरी. तर हे पूर्णपणे आपण आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर हे सगळं आहे प्रॉपर. आत आल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर बांधलंय ना. पण सुटणार नाहीत ती. इथे खूप सारी लाईन लागली, बघू शकता तुम्ही. हो, इथे व्हिडिओ काढायला अलाव नाही, सो आपण म्हणून गपचूप व्हिडिओ बनवतो. मुखदर्शनासाठी ही चरण दर्शनासाठी लाईन आहे. ह्याला मी पाहिजे असते सारखी म्हणून आवाज देतोय. लाईन आपण पूर्ण क्रॉस करून आता आपण दर्शनाला चालू आहे. हे जे आहे हे मठ आहे. मठ पण खूप सुंदर बनवलं.
माऊली दिसू लागले. तर हा दिवस दुसरा आहे आणि आम्ही तयारी करून चाललो. आम्ही कुठे आलो तेच नाही माहिती. सगळेजण चाललेत मग आम्ही त्यांच्या मागे मागे चाललो. इकडेच आम्ही जिथे स्टे केला त्याच्याच अपोजिटला म्हणजे समोरच्या साईडला रस्ता क्रॉस करून फक्त आलो. रस्ता क्रॉस करून आम्ही एवढं चालतो आम्हाला माहित नाही कुठे घेऊन चाललो पण आम्ही चाललो. सो चला बघू आपण. पण छान वाटतं आम्ही बाहेरून जसं बघतोय ना की तिथे जाणार आहे म्हणून पण छान वाटतंय. असं तळासारखं काहीतरी आहे तर जाऊ आपण बघू. मावरा घेवायला येतं का? हा लाजचा व्हिडिओ त्याला मी नाही जात आहे तो चालला माझा. तर फायनली आम्ही एंट्री केली आहे आणि माझा बाबू झोपला. इथून एंट्री आहे गेट मध्ये जायची आणि आता आपण आतमध्ये जाऊया. इथे सगळे आता फोटो काढता येईल. आपण आतमध्ये जाऊ दे आपल्याला फोटो भेटत इंटरेस्ट नाही. फोटो काढ रे पाठी बघा रे. सॉरी. तर तो फायनली आपण एंट्रन्स करून आपण इथे बाहेर पडतो आणि हे आहे आनंद सागर ना. हे आहे आध्यात्मिक केंद्र. आध्यात्मिक केंद्र. तर हे गार्डन आहे. या गार्डनमध्ये जिथे आपण आलो आहे आध्यात्मिक केंद्र. हा पण खूप मराठी खूप हार्ड आहे आणि खूप छान आहे. गार्डनसारखं आहे. फॅमिलीसोबत फिरायला टाईम स्पेंड करायला खूप छान आहे जागा आहे. दाखवते. हे आपण एंट्री केला आहे. सगळ्यात पहिला आपण एंटर करतोय श्री संत दर्शन मंडप. सो लेट्स एंटर. जाऊया आपण आतमध्ये. खूप छान आहे आतमध्ये. खूप साऱ्या म्हणजे मूर्त्या आहेत. मी तुम्हाला दाखवते. त्यांची नावं सुद्धा आहेत लिहिलेली. विष्णू तिथे होते. हे आहे आद्य शंकराचार्य. त्यानंतर आहे माणिका प्रभू महाराज. हे कर्नाटकाचे आहेत मूळचे. त्यानंतर इथे आहे तर इथे मदर मेरी नायरेंची आहे. हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचं आहे. तुमचं ओळखतच असेल ही मूर्ती म्हणून. तानुविज्ञ बाबा संत गोरखनाथ आहे ते. त्यानंतर इथे आहेत राघवेंद्र स्वामी. हे कर्नाटकाचे आहेत. इथे म्हणजे खूप छान लिहिलं इथे ना ते कुठले आहेत वगैरे असं लिहिलं प्रत्येक याचे. हे रमण महर्षी तामिळनाडूचे. त्यानंतर आहेत ऑब्वियसली सगळे ओळखतात गौतम बुद्धांची मूर्ती आणि ही आहे मूळची बिहारची. ओके. हे उत्तर प्रदेशचे संत कबीर. हे पुस्तकात होते इतिहासाच्या. हे संत तुलसीदास उत्तर प्रदेशातले. त्यानंतर स्वामी रामतीर्थन पंजाबचे. मम्मी बोलू नको. आणि ही सगळ्यात मोठी मूर्ती आहे जी मिडलला. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ॲक्च्युली मला पण नाव नाही माहिती बट आहे कोणाची तरी. आणि हे खूप छान असं इथे हे आहे काहीतरी आहे मला माहिती काहीच. त्यानंतर इथे आहेत संत भिकाबोई ओरिसाचे आहेत हे. त्यानंतर आहेत संत दादाजी धुनीवाले मध्य प्रदेश. संत तिरुवल्लवर तमिळनाडू. हे सगळे ना महारती आहेत. मीन्स यांनी काहीतरी महान असं काम केलं त्यामुळे त्यांचं स्टॅच्यू आहे. संत मीराबाई राजस्थान. संत जलाराम बाप्पा गुजरात. आणि द एंड ऑफ आहे भगवान महावीर बिहारचे. ही पण गौतम बुद्धांमध्ये असते ही मूर्ती माइड. आणि त्यानंतर आहे इथून आपण रिटर्न आपण बाहेर दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. आपण या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आहे ना इथे समोर शिव मंदिर आहे. आपण आता शिव मंदिराकडे जाऊया. इथे आतमध्ये आल्यानंतर आहे ना स्टार्टिंगलाच खूप अशी छान सुंदर अशी शिवांची मूर्ती आहे. सोबत नंदी आहे बघू शकता. आणि आता आम्ही चाललोय मंदिरात. आपण कुठे चाललोय? मंदिरात. हाय करा. हाय. ह्या दोन्ही माझ्या मामाच्या मुली आहेत.
So, चला जाऊया आपण. आम्ही तिघीच चाललोय कारण आम्हाला कोण फिरवत नाही, बरोबर ना? आम्हाला कोण फिरवतं नाही, मग आम्ही तिकीट चाललो गाईस. तर हे आहे मंदिर, खूप छान एंट्रन्स आहे, पण इथे आतमध्ये ना अलाव नाही आहे फोटो काढायला, सो आपण नाही काढू शकत. तर इथून एंट्रन्स आहे, आतमध्ये आलो ना गेटच्या की इथे सगळे त्याच्या भोवताली नंदी ठेवल्यात, शंकराचं स्नान आहे. आणि त्यानंतर हे शिव मंदिर. तर आता आपण शिव मंदिरात जाऊन दर्शन घेऊ, पण तुम्हाला नाही दाखवू शकत कारण इथे कॅमेरा अलाव नाही आहे. आपण चाललोय इथून शिव मंदिरातून जाऊन आलो, आता आपण चाललोय गणेश मंदिराकडे. सो चला जाऊया. एंट्रन्स आहे गणेश मंदिराकडे जायला, लांबूनच छान दिसते, तर जवळ गेल्यावर किती छान दिसेल. सो चला आपण जाऊया गणेश मंदिरात. फायनली आपण मंदिराच्या आवारात आलो. इथे पहिलं चप्पल काढायचं आणि त्यानंतर म्हणजे जे आपले चप्पल्स असतात ते काढून आपण मंदिरात जायचं असतं. त्यात शूटिंग करायला अलाव नव्हतं ऑब्विसली, ते बरोबरच आहे की मंदिरात शूटिंग करायला अलाव नाही, पण मंदिराच्या मागची बाजू आहे ही, हे मंदिर आहे आणि हे मंदिराच्या मागची बाजू. इथे ब्रिजसुद्धा आहे. ॲक्च्युली याचं काम झालं आहे त्यामुळे आतमध्ये तर कुठे जायला देत नाही. इथे म्हणजे फोटोज वगैरे काढायला स्पॉट आहे आणि तिथेही आहे काय म्हणजे ऑलमोस्ट आता रिसेंटली हे काम चालू आहे आनंदसागरचं. जेव्हा हे कम्प्लीट होईल ना तेव्हा आपण पुन्हा एकदा पूर्ण आनंदसागर फिरायला एक सेपरेट ब्लॉग घेऊन. ओके, सो इथेच संपलं आहे आपलं आनंदसागर फिरून. आता आपण रिटर्न घरी जाऊ. चला, तर फायनली हे झालं आहे म्हणजे आनंदसागरमध्ये येऊन एवढंच 3च मंदिरं सध्या तरी ओपन केले बिकॉज ऑफ ह्याचं काम अजून ऑलमोस्ट बाकी म्हणजे आता रिसेंटली चालू केलं आहे काम वगैरे करायला. तर मग जेव्हा हे पूर्ण होईल ना तेव्हा आपण परत एकदा येऊ इथे आणि आताचा व्लॉग हा इथेच एंड करू. सो गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. ओके, बाय, लव यू गाईज. तुला काय बोलायचं आहे? डू सबस्क्राईब अँड ऑल. बोल ना. हा पण छोटा व्लॉगिंग करतो. बोल ना काहीतरी, बोल ना. गाईज, चॅनल सबस्क्राईब करा, तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा आणि खूप सारं प्रेम द्या. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. सोनू ये इकडे, ये पळत या.